Hi guys, my name is Kishore Tirunji. Welcome back to Performance Guru SSC. फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की बऱ्याचशा कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम चालू असतात. प्रॉब्लेम म्हणजे कोणते? जे त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम असतात, जसे की डिबेंचर्स, क्रेडिटर्स, कस्टमर्स, बरोबर आहे? या लोकांबरोबर त्यांचे वादविवाद चालू असतात. कधी-कधी त्यांचे पैसे उशिरा जाणं, कधी-कधी त्यांच्याकडे पैसा पोहोचतच नाही लवकर, किंवा एखादी असेटमध्ये प्रॉब्लेम होऊन जाणं. कॅपिटल तर आहे, भरपूर आहे, प्रॉफिट पण होतोय, पण व्यवस्थितपणे आपल्याला शो नाही करता येत, पब्लिकली आपल्याला दाखवता नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याचशा कंपनी प्रॉब्लेम फेस करत असतात. तर गव्हर्नमेंटने काय केलं की या कंपन्यांना कोर्टाच्या अंडर एक इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा ऑप्शन ठेवला. कोर्टाच्या अंतर्गत काय सांगितलं की तुम्ही एक इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करू शकता, जेणेकरून तुमच्या कंपन्यांना तुम्ही रिफ्रेश करू शकता आणि लोकांसमोर तुमचा जो रेव्हेन्यू आहे, जो फायनान्शियल स्टेटमेंट आहे, ते व्यवस्थित पद्धतीने शो करू शकता. तर काही वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये काही असेट कमी करून टाकावे लागतात, काही क्रेडिटर्स पेड करून टाकावे लागतात, काही डिबेंचर होल्डर्स असतात त्यांना पेड करून टाकावं लागतं. कधी कधी शेअर कॅपिटल सुद्धा कमी होऊन जातं, तर कधी कधी वाढून जातं. ती सगळी प्रोसेस म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ही जी प्रोसेस केली जाते, ती प्रोसेस आपल्याला बीकॉम मध्ये शिकायला आहे. तर बीकॉम मध्ये पूर्ण ओव्हरऑल टॉपिक आहे हा. तर आपण त्याच टॉपिकचं काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवेल तुम्हाला की रिकन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलं जातं. ज्याच्यामध्ये काही शेअर सरेंडर केले जातात, त्या सरेंडर शेअर मधनं पैसा वापरला जातो, पुन्हा रिइश्यू केले जातात. तर ते ओव्हरऑल पूर्ण प्रॉब्लेम मी तुमच्या समोर डिस्कस करणार आहे. जो प्रॉब्लेम एक्झामला विचारला जातो, 10 ते 12 मार्कासाठी विचारला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रिवाइज बॅलन्स शीट सुद्धा अपडेट करावं लागतं. तर ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्ही एक प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही तिथून लिंक वर जाऊन क्लिक करा आणि डाउनलोड करा. प्रॉब्लेमला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमच्याकडे पूर्ण प्रॉब्लेम असला पाहिजे की तो प्रॉब्लेम मध्ये नेमकं आहे. ओके, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. ओके, चला स्टार्ट करूया. The balance sheet of Inactive Limited Islampur as on 31 March 2015. बरोबर आहे? जर्नल डेटा दाखवून घे. थोड़ी टाइम की कदर करा, वैसे तो टाइम तुमची कदर करणार नाही. राजू तुम्ही टायमिंग बुडवताय, इकडे बुडवताय काय चालू. चला पटकन आपण जेवढं होईल तेवढं. फाईल टाकून डाउनलोड केलं का तुम्ही कॉलेजमध्ये? उद्या कसं तिथे नोट्स सांगतो. याची किती प्रॉब्लेम येते? फक्त 10 झाले. आपले 20 होऊन गेले. 20 अजून 5 टाके वापरले. एवढा आपला घेऊ अजून किंवा मग फक्त अजून काय वेगळं ते एवढं आवड नाही घेतलं. नाही सर, आपले चांगले ते सर शिकवलं दिलंय. समजा युनिव्हर्सिटीचा वेगळा आला सरांनी सिंपल घेतलेले. आपले अवघड आहे. अवघड काय बघा, आपण अवघड घेतोय म्हणजे एवढे पण अवघड नाही. एक्झाम लागलेले प्रॉब्लेम आहे, सरेंडर वगैरे हे एक्झामला येऊन गेलेले प्रॉब्लेम आहे, म्हणून घ्यावंच लागतील. तेच नाही घेऊ शकत आपण. मागच्या वर्षी त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे, ते यावर्षी काही करतील. त्यामुळे रिस्क नाही घ्यायची.
चला ऍडजस्टमेंट नुसार जर्नल एंट्री करू. पहिली एंट्री बघा. The scheme of reconstruction has been agreed by all concerned the following items. Following terms is what items. पहिली ऍडजस्टमेंट द इक्विटी शेअर्स आर टू बी सब डिवायडेड. बघा सब डिवायडेड म्हटलं म्हणजे काय होईल की जे तुमचे इक्विटी शेअर्स होतील पहिले जे होते ते तसेच राहतील, अमाउंट तेवढीच राहते, फक्त क्वांटिटी वाढून जाते. काय होऊन जाते? क्वांटिटी वाढून जाते. कशी? त्यांनी काय केलं बघा, ₹1 ईच करून टाकलं. आणि पहिले किती होतं? पहिले 10 रुपये होतं, तो 10 रुपयाचा 1 रुपया करून टाकला. पण जेव्हा किंमत कमी होते क्वांटिटी वाढून जाते, माहिती आहे का? मागणीचं इकॉनॉमिक किंमत कमी होत असेल तर मागणी वाढून जाते ना, क्वांटिटी वाढून जाते. बरोबर आहे. किंमत कमी झाली की क्वांटिटी वाढून जाते. मी तर तेच झालं, शेअरची किंमत कमी झाली, शेअरची क्वांटिटी काय होऊन जाईल? वाढून जाईल. पहिले किती शेअर होते बघा? 1 लाख शेअर होते 10 रुपयाप्रमाणे. आता ते शेअर्स किती होते? 10 लाख शेअर्स होते 1 रुपयाप्रमाणे. एंट्री काय होईल बघा? पहिली एंट्री काय होईल? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 2 न्यू इक्विटी शेअर कॅपिटल. आणि जर सब डिवायडेड आहे म्हणून कॅपिटल रिडक्शनचा काय संबंध येणार? अमाउंट किती आहे? 10 लाख. 10 लाख रुपये 10 लाख रुपये दोघं घ्या. आणि मग याचं नॅरेशन लिहिणार. बीइंग इक्विटी शेअर्स कॅपिटल मध्ये येतं ना, रिडक्शन मध्ये नाही येणारच नाही ना. फक्त क्वांटिटी वाढली, क्वांटिटीवर फरक पडला, अमाउंटवर फरक पडला का? अमाउंटवर फरक पडला तर कॅपिटल रिडक्शन. जर कॅपिटलचा तुमचा अमाउंटवर फरक पडत नाहीये तर कॅपिटल रिडक्शनचा संबंध येणार. केली नसतील तर चाललं असतं, इट्स ओके, अमाउंटचा फरक नाही पडत आहे. पण ते 10 लाख क्वांटिटी तयार होऊन गेली तुमची, फरक पडला. डायरेक्ट बॅलन्स डायरेक्ट कसं काम केलं साईडला 10 लाख रुपये आहेत ते तुम्ही वापरायचे. कन्फ्युजन झालं. काय फरक पडतो? पण नॅरेशन वर मार्क जातील ना तुमचे. तुम्ही एंट्री जरी नाही केली 10 लाखाची, पण नॅरेशन मध्ये तुम्ही काय लिहिलं ते इम्पॉर्टंट आहे. कन्वर्ट झाले ना. पहिले तुमच्याकडे क्वांटिटी कमी होती, आता क्वांटिटी वाढून गेली. अमाउंट तीच आहे, क्वांटिटी वाढून गेली. बीइंग इक्विटी शेअर्स बी सब डिवायडेड एरिया. तसं झालं तर काय ऍडजस्ट केली होती. सब डिवायडेड into ₹1 each per share. Fully paid असेल. हा 1 रुपया खूप महत्वाचा आहे. शंभर मध्ये 1 रुपया कमी पडला तर 90 होऊन जातात. 100 म्हटलं एक मत कमी पडलं तर 1 मास कमी पडलं तर हरून जातो, पडून जातो. मागच्या कॉमर्स झाला आणि होती बाकी चला झालं का? मग मी दिलं होतं त्याला पहिले ऍडजस्टमेंट समजले सगळ्यांना? बरोबर असतं. 2 नंबर वाचा. कोण वाचतं? अमोल रीड करा. दुसरी एक मिनिट राहिले. काय म्हटलं बघा रुपीज ईच 1 ईच पर्यंत गेलं, त्याच्या पुढे बाकी आहे. शेअर होल्डर शेअर सरेंडर 60% ही होल्डिंग. आता हे इम्पॉर्टंट होतं. जे 10 लाख त्यांनी शेअर तयार करून टाकले ना, त्याच्यातले 60% सरेंडर करून टाकले. 60% काय करून टाकले? सरेंडर. मग 10 लाखाचे 60% किती होते? 6 सरेंडर. 6 लाख रुपये येते. 10 लाखाचे 60% किती येते? 10 लाखाचे 60% किती येते? 6 लाख. ते सरेंडर होत आहे म्हणजे तुमचे शेअर्स कमी होऊन जातील, बरोबर ना? क्लास मध्ये नोट काय होत आहे? इक्विटी शेअर्स कमी होऊन जातील, बरोबर ना? म्हणजे कमी होतं ते नाही भेटला जातो. कोणती साइड पाहिजे? लायबिलिटी तिथून क्रेडिट
इक्विटी शेअर नको क्रेडिट आणि रिडक्शन डेबिट रिडक्शन रिड्यूस केले ना रिड्यूस नाही केले, सरेंडर केले. शब्द काय वापरलाय? सरेंडर. सरेंडर अकाउंटच्या डेबिटला जाईल सरेंडर तयार होत आहेत ना. डेबिटला जाईल सरेंडरला डेबिट असतं. हे बघा, मी तुम्हाला एक चार्ट लिहून दिला होता, आठवतं का तुम्हाला? जर लायबिलिटी कमी होते तर काय लायबिलिटी काय होते? डेबिट. बरोबर आहे? मग तुमचे इक्विटी शेअर सरेंडर करतायत म्हणजे शेअर्स कमी होतात. हा, असं होईल. इक्विटी शेअर्स कमी होतील म्हणून इक्विटी शेअरला काय करायचं? डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि मग टू शेअर सरेंडर क्रेडिट करायचं. शेअर सरेंडर हा. एक्झाम्पल सांगू का? एखादा क्रिमिनल असतो, त्याच्यावर जर पोलिसांनी ऑर्डर काढली की याला शूट ॲट साइड करून टाका, दिसताक्षणी गोळी मारून द्यायची, म्हणजे तो कॅपिटल रिडक्शन काढून टाकला. पकडून आणायचं म्हणजे सरेंडर. आणि सरेंडर करायला लावलं तर त्याला पकडून घ्यायचं. त्याने स्वतःहून सरेंडर करून दिलं. मग पुढे त्याच्यावर काय करायचं ना ती कारवाई पुढे करू आपण. सरेंडर केले त्याला जमा करून घ्यावं. राईट लक्षात? इक्विटी शेअर कॅपिटल किती रिड्यूस होऊन जाईल? 6 लाख. या झिरो व्यवस्थित घ्या. 1 झिरो कमी झाला तरी 60,000 होऊन जाईल. 1 2 3 5 मॅरेज एक तर कोणतरी ऑनलाईन चेक करून घ्या आपण चालू बी equity shares to be 60% surrender ही होल्डिंग. जी होल्डिंग केली होती ती 60% सरेंडर केली. केलं का? चेक केलं? दुसरे ऍडजस्टमेंट झाले. आता ही एका ऍडजस्टमेंट मध्ये 2 एंट्री होते. आता 2 नंबरचे ऍडजस्टमेंट होईल. आउट ऑफ द शेअर सरेंडर. आता त्यांनी काय सांगितलं? जे शेअर सरेंडर केलेत ना त्याच्यापैकी 6000 शेअर्स काय करायचे? कन्वर्ट करायचे. कशामध्ये? प्रेफरन्स मध्ये. ते पण 8% मध्ये. म्हणजे प्रेफरन्स शेअर जे राहतील त्यांना 8% डिव्हिडंड द्यायचा. बरं, प्रेफरन्स शेअर कन्वर्ट का करतोय आपण ते नाही माहिती, पण त्यांनी काय सांगितलं? 6000 प्रेफरन्स शेअर्स मध्ये कन्वर्ट करायचे. मग पुढे काय दिले का बघून घ्या. डिबेंचर होल्डर्स विल रिड्यूस देअर क्लेम 1,40,000 and in consideration they get the entire preference share capital converted from the share. त्याचा रिझल्ट पुढे दिलाय. 6000 प्रेफरन्स शेअर्स तुम्हाला जे कन्वर्ट करायचे ते कन्वर्ट का करायचे? तर कारण तुम्ही डिबेंचर होल्डर रिड्यूस करता. आणि डिबेंचर होल्डर्स किती होते? किती होते बघा? 4 लाख होते ना. तर ते 4 लाखापैकी तुम्ही काय करणार आहेत आता? 4 लाख होते का तुम्ही? 4 लाख. पण इथं खाली इंटरेस्ट त्याचा काही संबंध नाही. ओके, लक्षात द्या. ते काय म्हणतात की 1,40,000चे डिबेंचर होल्डर तुम्ही काढून टाकताय. किती? 1,40,000. पण टोटल डिबेंचर होते 4 लाख. 4 लाखापैकी 1,40,000चे डिबेंचर काढून टाकणार. पण त्याच्या बदल्यात काय द्यायचंय तुम्हाला? प्रेफरन्स शेअर द्यायचे ना. मग ते प्रेफरन्स शेअरची पहिली एंट्री करून घेऊ. चला ते डिबेंचर नंतर करू. मग प्रेफरन्स शेअर्स वाढतायत का कमी होतायत? आणि त्याच्याबद्दल काय कमी होईल? सरेंडर. ते 6000 कुठून घ्यायचे?
आउट ऑफ द शेअर सरेंडर सापडला का नाही संबंध तिथं अजून पण माहिती बघा 2 नंबर मध्ये म्हटलंय आउट ऑफ द शेअर सरेंडर सरेंडर कमी होऊन जातील मग शेअर सरेंडर काय डेबिट या शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 2 8% रेफरन्स शेअर 6000 गुणिले 100 बरोबर 60,000 आणि सॉरी 100 नाही 10 रुपये एक प्रमाण सांगितलंय ना 10 इच म्हटलं 60,000 अमाउंट लिहा 60,000 60,000 6000 गुणिले 10 नॅरेशन लिहा बी 6000 preference shares of rupees 10 each converted preference shares from share surrender असेल कुठून वापरले चावी असं केलं ते आले तर क्लास केलं त्यांना चावी काय सापडत नाही पूर्ण बिल्डिंग कोण आलं चला झालं मग 60,000चे काय केले प्रेफरन्स शेअर तयार झाले पुढे काय म्हणतात डिबेंचर होल्डर्स will reduce their claim of by 1,40,000 in consideration they get the entire preference shares त्याच्या बदल्यात त्यांनी प्रेफरन्स शेअर घेतले 1,40,000चे डिबेंचर होल्डर काय करून टाकायचे काढून टाकायचे मग काय एंट्री होईल डेबिट करू असं डिबेंचर होल्डर डिबेंचर अकाउंट डेबिट इंटरेस्ट पण आहे का इंटरेस्ट किती आहे बघा 40,000 म्हणजे मग टोटल 1,40,000 त्यांनी इंटरेस्ट पकडून सांगितलं म्हणजे 4,40,000 आणि ते 1,80,000 4 लाखात 1 लाख मायनस करावे लागतील आपल्याला 40,000 40,000 इंटरेस्ट पकडावा लागेल मग डिबेंचर पहिले लिहून घ्या इंटरेस्ट डिबेंचर इंटरेस्ट असेल ना इंटरेस्ट हां तसंच लिहा इंटरेस्ट ऑन डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन आता इथे कॅपिटल रिडक्शन घ्यावं लागेल म्हणजे याचा 2 डेबिट दिसतील हो मग डिबेंचरला टोटल 1 लाख रुपये करा डिबेंचर इंटरेस्टला 40,000 करा आणि कॅपिटल रिडक्शनला 1,40,000 नरेशन लिहा being debenture holder reduce his claims and get preference shares इथपर्यंत पोहोचले सगळे ना किती ऍडजस्टमेंट झाल्या 3 झाल्या ना पुढे अजून 3 बाकी आहेत पुढे तुम्ही ट्राय करा नाहीतर मग आपण उद्या कंटिन्यू करू चालेल ना थांबावं लागेल आता तुम्ही लेट येतात उद्या लेट नाही व्हायचं 11:30 वाजता सारखं होऊन जाईल उद्या बॅलन्स शीट पण बनवू आपण त्याच्यावर ट्राय करून बघा जमलं तर ठीक आहे नाहीतर मग इथे घेऊ ओके इथपर्यंत काही डाऊट तीन ऍडजस्टमेंट झाल्या का डिबेंचर झाले काय गेले
डिबेंचर अकाउंट डेबिट इंटरेस्ट ऑन डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅन्सल. ओके त्याच्या पुढे बाकी आहे ना. चला कंटिन्यू करू. आता पुढे काय आहे बघा. 4 लोक creditors claim are to be reduced to extend rupees 60,000 and in consideration they are received equity shares rupees 1 each amounting rupees 40,000 from the share surrender. शेअर सरेंडर पासून त्यांनी काय केलंय 40,000चे शेअर्स इक्विटी शेअर्स म्हणून इश्यू करतील. कोणासाठी? क्रेडिटर्स साठी. क्रेडिटर्स किती होते बघा. 1,60,000 होते. 1 लाखापैकी पूर्ण आपण 1,60,000 पैकी काय करणार. 60,000 पर्यंत एक्सटेंड करायला लावले. एक मिनिट अंडरलाईन करा जरा. क्रेडिटर्स क्लेम टू बी रिड्यूस टू एक्सटेंड रुपीज 60,000 किती परत करणार. रिड्यूस 60,000 ने करायला लावले. रिड्यूस 60,000 नाही सांगितले. 60,000 पर्यंत करायला लावले. म्हणजे किती काढून टाकणार. 1,60,000 आहे त्याच्यापैकी 1 लाख काढून टाकायचे. एंट्री काय होईल. डेबिट टू कॅन्सल. Creditors account debit to capital reduction. किती काढले. 1 लाख. $60,000 एक्सटेंड करायला लावले म्हणजे ते 60,000 बॅलन्स शीटला पुन्हा येतील. 1 लाख आणि क्रेडिटर्स ते होऊन जातील. नरेशन घ्या. डी क्रेडिटर्स reduce his claim up to rupees 60,000. बसवलं ते 60,000 पर्यंत रिड्यूस केले. ओके जनरल एंट्री समजलं सगळं. पण पुढे अजून काहीतरी म्हटलंय. दे आर रिसीव इक्विटी शेअर. त्याला काही इक्विटी शेअर्स मिळाले. किती मिळाले. 1 रुपयाप्रमाणे 40,000चे. मग 40,000ला मल्टिप्लाय केलं तर तेवढंच आहे. इक्विटी शेअर्स काय करावे लागतील मग आता इश्यू करावे लागतील त्याच्यासाठी. पण मग एंट्री काय होईल. कुठून करायला लावले ते इक्विटी शेअर्स कुठून करायला लावले. शेअर सरेंडर मधून करायला लावले. म्हणजे मग सरेंडर कमी होतील का वाढतील. कमी होतील. डेबिट का क्रेडिट. डेबिट. लिहा. शेअर सरेंडर अकाउंट डेबिट शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कितीचा आहे बघा अमाउंट. 40,000 लिहून टाका. 40,000 40,000. डायरेक्शन लिहा. बी इक्विटी शेअर्स इशू 40,000 of rupees 1 each for creditors. कोणासाठी केले. क्रेडिटर्स. म्हणजे जे क्रेडिटरचं पेमेंट होतं 1,60,000 त्याच्यापैकी ते 60,000 पर्यंत रिड्यूस करायला तयार आहेत. पण त्यांना काय पाहिजे 40,000चे इक्विटी शेअर्स पाहिजे. म्हणजे 60,000 रुपये क्रेडिटर्स तसेच राहतील आणि 1 लाखापैकी 40,000 काय घेतले त्यांनी इक्विटी शेअर घेतले. ते पार्टनर होते शेअर होल्डर्स. झालं
नेक्स्ट चला लक्ष द्या. चौथे ऍडजस्टमेंट समजले. दोन दोन एंट्री केल्या त्याच्यात आपण. पहिले क्रेडिटर्स रिड्यूस करून टाकले 60,000 पर्यंत आणि तेच क्रेडिटरचा 40,000चे इक्विटी शेअर्स इश्यू करून टाकले. बरोबर. नेक्स्ट पुढे काय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स टू बी रिटर्न ऑफ कम्प्लीटली. ओके तो तर असे काढून टाकणार. रिमेनिंग सरेंडर शॅल बी कॅन्सल. आता सरेंडर मध्ये किती बॅलन्स असेल ना तो कॅन्सल करायला लावला. बघा शेअर सरेंडर किती होते. 60,000. टोटल किती केले होते आपण 6 लाख होते ना. कसा 40 किती होते शेअर सरेंडर 6,000. पहिले एंट्री बघा पहिले किंवा दुसरे 6 लाख आहेत. ते बघा 6 लाखाचे शेअर्स होते सरेंडर केलेले बरोबर. त्याच्यानंतर जिथे जिथे डेबिटला असेल सरेंडर बघा प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले होते. किती केले होते 60,000. अजून काय इश्यू केलं होतं. क्रेडिटर्सला इक्विटी शेअर दिले 40,000 आले. अजून दोघांचे टोटल किती आहे 1 लाख. तो इथून 1 लाख मायनस 5 लाख. 5 लाखाचे शेअर काय होतील आता कॅन्सल होऊन जातील. शेअर सरेंडर मग कॅन्सल करताना डेबिट बरोबर ना. या शेअर सरेंडर अकाउंट डेबिट लक्षात आलं ना कसं केलं. टू कोणाला जातील कॅपिटल रिडक्शन. या टू कॅपिटल रिडक्शन. पाच लाख लिहिलं. नरेशन लिहा. डी balance of share surrender to be cancelled जो बैलेंस होता तो कैंसिल केला. झालं हो झालं ते तुम्हाला वाटतं तो आहे एवढं झालं. सोडून गेलं बघ आपल्याला लास्टला काय करावं लागेल कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करावं लागेल. कॅपिटल रिडक्शनचे बॅलन्स काढा. बघा कुठे कुठे आहे कॅपिटल रिडक्शन. टोटल किती येतील बघा. पहिल्या एंट्रीत दुसऱ्या एंट्रीत कॅपिटल रिडक्शन नाहीये. तिसऱ्यात पण नाहीये. चौथ्या एंट्री मध्ये असेल 1,40,000. आपण 1,40,000 त्याच्यानंतर 1 लाख 2,40,000 झाले आणि इकडे 5 7,40,000. लिहा 7,40,000 हे रफ करू ना. करायचे का कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट ₹7,40,000. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट क्रेडिट ला काय प्रॉफिट अँड लॉस एकच आहे बघा तो. किती अमाउंट 7 लाख क्रेडिट ला गेला.
अजून काही दिलंय का असेल ते काढता येईल नाही. सिंगल तेवढंच आहे पण जर टेस्ट करता येणार नाही मग गॅप किती जाईल क्रेडिटला आला तो गॅप कुठं टाकणार कॅपिटल रिझर्व लिहा टू कॅपिटल रिझर्व नॅरेशन लिहून टाका being capital reduction account balance utilize the profit and loss इथे variance asset नका लिहू बरं एकच profit and loss आले variance असेल लिहिलं तर काही फरक नाही पडणार पण एकच आहे ना मग कशाला profit and loss account and balance transfer to capital reserve ते काय जाऊ माहिती का वेरियस असेल लिहिलं असतं ना आपण पेपर चेक कर ना काय म्हणतो हे पाठ करून आले बरोबर आहे ना हे 10 तर दिसत नाही पण लिहिलंय म्हणजे पाठ करून आले थोडंसं लॉजिक पण आपल्याला वापरावं लागेल ओके काय टोटल मूवमेंट मारले नाही नॅरेशन हे बघ जनरल मध्ये नॅरेशन बघतातच तुमचे पेपर 2 वेळेस चेक होतात तुमचे पेपर आहेत 2 वेळेस चेक होतात युनिव्हर्सिटी चेक करते पण 2 वेळेस चेक करते हे पहा 2 वेळेस का अरे मग ती माहिती कोण 2 वेळेस या ओके तर त्याचं नाव नाही आठवत मला एक काहीतरी नाव आहे आणि एक मॉडरेटर म्हणून एक चीफ मॉडरेटर आणि एक मॉडरेटर त्याच्याकडे पहिले जो एक एक्झामिनर हा एक्झामिनर जो असतो तो चेक करतो आणि दुसरा मॉडरेटर असतो तो पुन्हा रिवाइज करतो फटाफट तो फक्त काय करतो मार्क कमी करतो कसे करता येते ते बघतो सर म्हणजे ज्याला जास्त मार्क पाहिजे ना त्यालाच कमी करतात हा तेच शक्यतो 99% काय करतात फक्त सह्या करतो दुसरा जो चेक करणार असतो ना लोकवर चेक करतो ना त्याने 200 व्यक्ती जास्त चेक केले तर मॉडरेटर कडे परत चेक करायचा असं तरी राहतं सर यांना जास्त मार्क आहे त्यांचे पेपर मॉडरेटर कडे असं नाही कंपल्सरी पेपर सेल कारण की सही होते ना सगळ्यांचं ऑनलाईन आहे तर ती वेळा आहे ऑफलाईन सगळ्यांचं ऑफलाईन झालं पाहिजे सगळ्यांचं पण आपल्याला मोस्टली प्रॉब्लेम आहे जीएस वाले ते पण ते नाव ठेवतो ऑनलाईन त्यांनी बरोबर शाळेत नाही नाही मग त्यांना ऑप्शन पण असेल ना ऑफलाईनचं बाकी कारण मी असं ऐकलंय ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं राहतात ते ऑफलाईन घेतील पण ते एमसीक्यूज घेतील दुसरं काय डबल क्वेश्चन पेपर काय ना एवढ्या आणि युनिव्हर्सिटी कडून येते डाटा किंवा क्वेश्चन पेपर युनिव्हर्सिटी कडून जरी येते ना ते पेपर कॉलेजमध्ये जो आन्सर सांगायला येतात अकाउंट किती वाटतो 70 चालेल ना सर 50 असेल ना 30 इंटरनल याला प्रॅक्टिकल नाही अकाउंटला प्रॅक्टिकल नाही मग 30 इंटरनलला आणि 70 मग 70 असाइनमेंट वगैरे राहते पण आता आहे म्हणजे 15 मार्क आणि इंटरनल 15 मार्क किती झाले उरले किती 70 चा लेवल मास्टर्स हे पहिलं झालं एफआय ला कसं झालं होतं सर 20 आणि एफआय प्रॅक्टिकल दिलं का नाही स्नातक आपण नाही कम्युनिकेशन 70 70 चा लेवल परिस्थिती वेगळी काय हे 50 होईल 50 होईल इंग्लिश मध्ये ते कन्वर्ट करतात ना ते कन्वर्ट करतात त्याच्याकडे वेगळं ते कसं कन्वर्ट करतात त्याला माहिती ठीक आहे चला
मग याच्यावर काय करता येईल बॅलन्स शीट आपण घेऊया. ये बघूया. मला बोला ना. दोन 2015 चा वर्ष. हो. सर्वांना माहिती होतं झालेलं होतं, तुम्ही शांत बसायचं ना. आता तुझं एवढं होतं. त्यांना प्रॉब्लेम ना फक्त 2-3 प्रॉब्लेम त्यांना समजा म्हणजे एक्सप्लेन केले ना तेव्हा 2-3 हजार होते ते आता नाही जे नवीन आले त्यांना काहीच कळून नाही राहिलं. आता आम्हाला नाही कळाले ते पहिले 3-4 प्रॉब्लेम आम्हाला कळाले ते आम्ही उत्तर देतो पहिले 2 दिवसातच कळून गेलं आणि क्लास आणि एक लवकर आहे तू कमी ते पुढे विषय चालू असतो की त्यांना कळत नाही काही मुलं बोलतात उत्तर देतात त्यांना काहीच कळून नाही राहिलं त्यांना पहिल्या कळून काहीच कळालं नाही ते शेवट आहे ते बरोबर बोलले ते सरांना कळून गेलं तुम्ही क्लास करायचं. हा ते काय झालं क्लासमध्ये एक्झाम्पल घेतलेलं होतं तेच कॉलेजमध्ये झालं होतं. या बा म्हणे हे डबल झालं म्हणे आणि डबल काय माहिती क्लास मध्ये काय झालं ते सरांनी लगेच ओळखून घेतलं क्लास चाललेला आहे. शेवाळी नाही शेवाळी. सगळं नाही करते का मला ते वेळेला तुम्हाला त्यांनी काय लावला आणि पण माझा ते लागेल नाही सर बोलले नाही मग क्लास आणणार होते. सर म्हणजे मला काही नाही पूर्ण शिकायचे तुम्ही लावला तर क्लास लावले विरोध नाही लँग्वेज आहे चालू आहे मराठी म्हणून ना वाईट अर्थ ठीक आहे चला. लक्ष द्या आवाज नका करू आपण आवाज नका करू. चला आता बॅलन्स शीट बनवून घेऊ. ओल्ड बॅलन्स शीट नुसार पहिले दिलेलं होतं शेअर कॅपिटल शेअर कॅपिटल मध्ये पहिल्यांदा काय दिलेलं होतं इक्विटी शेअर्स होते ना तिथं प्रेफरन्स शेअरचा विषय नव्हता पण आपल्याकडे नवीन प्रेफरन्स शेअर्स आलेले हो घ्यावे लागतील. आधी बघा पहिल्या जर्नल एंट्रीचा सरेंडरचा विषय होता तो पण होत्या. तिसऱ्या जर्नल एंट्री मध्ये झालेला आहे शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर ते किती पर्सेंट होले 8% 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज कितीचा एक आहे तो 8 का किती अमाउंट आहे 60,000 मग शेअर्स किती असतील माहिती द्या पहिले 6,000 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 10 each आणि अमाउंट आहे 60,000 लक्षात आलं यस आणि मग इक्विटी शेअर्स घ्या. आता इक्विटी शेअर्स नवीन पण इश्यू झालेले आहेत त्यांचा विचार करावा लागेल. बघा पहिले तर तुमच्याकडे किती इक्विटी शेअर्स होते पूर्ण 10 लाख होते 10 लाखापैकी तुम्ही 6 लाख सरेंडर करून दिले उरले किती 4 लाख उरले ना हे लक्षात ठेवा 4 लाख इक्विटी शेअर्स आहेत आता. त्यानंतर जर्नल एंट्री बघा पहिल्या जर्नल एंट्री मध्ये विषय संपून गेलाय दुसऱ्या एंट्री मध्ये 6 लाख सरेंडर केले उरले 4 लाख तिसऱ्या मध्ये तर प्रेफरन्स शेअर्स आहेत नंतर होतं डिबेंचर पाचव्या जर्नल एंट्री मध्ये शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर आहे तर सगळे किती अमाउंट आहे म्हणजे 40,000 चे नवीन इक्विटी शेअर्स काय झाले इश्यू झाले
त्याच्यानंतर अजून कुठे इक्विटी शेअर आहेत का? राईटला एवढंच येतील. लिहून टाका 4,40,000. 4,40,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 1 each, 1 रुपयाचा एक आहे. अमाऊंट पण किती येईल? 4,40,000. लक्षात आलं ना 4,40,000 रुपये तुम्हाला? पुढे काय आता? हा ते तर काढून टाकलेत ना. नंतर काय राहिलं? एक मिनिट, डिबेंचर पूर्ण नव्हते गेले. इंटरेस्ट पूर्ण गेला होता आणि डिबेंचर 1 लाखात गेले होते. उरले किती? ते लिहावं लागेल आपल्याला. इथे लिहा 10% डिबेंचर 3 लाख रुपये लिहा. 4 लाख होते, 4 लाखात 1 लाख काढून टाकले, राहिले 3 लाख. इंटरेस्ट ऑन डिबेंचर तर गेलेला आहे, तो सोडून द्या. नंतर काय? सनरी क्रेडिटर. सनरी क्रेडिटर्स पण पूर्ण नाही काढलेले आपण. त्याच्यामधून 60,000 रुपये झाले. 60,000 ठेवले, 1 लाख लेस केले. 1 लाख सनरी क्रेडिटर 60,000 रुपये लिहा, 1 लाख काढून टाकले. संपलं. नंतर असेट साइड. आता असेट साइडला काय दिलंय? सनरी असेट. त्याचं काय केलं होतं का? मग ते ऍज इट इज लिहा. सनरी असेट किती आहे? 9 लाख रुपये. हा, आणि कॅपिटल रिझर्व्हला बॅलन्स आला होता, तो लिहून टाकला आहे मी. किती? 40,000. हो बघा टॅलेंट होतं. हो 9 लाख झालं सर. 9 लाखांमध्ये असेटला तर 9 लाखाच आहेत. यांची टोटल येते ना बरोबर? हो 4 3 7 8 9 झाले. 9 लाखाला टॅलेंट होईल. आज ते मध्ये ते नोट्स आवडतात. आता काय चालतं बँकेत? याच्यात काही डाऊट येत आहे का तुम्हाला अजून? काय एकदम प्रॉब्लेम घ्यायचे आहे? एक काम करा सर, जे तुम्हाला वाटतं ना तर ते पुस्तक टाकून ते काय सॉल्व्ह करून टाका. मग प्रॅक्टिसला तर बेटर असेल. फायनल अकाउंट चालू करून म्हणजे कॉलेज क्लास जवळ म्हणजे कन्फ्युजन नाही होत. कॉलेजला काय काय केलं आपण? फॉर्मॅट लिहून दिला. फॉर्मॅट सांगितले. प्रिंटर देऊन दिला का? दाखवा. 16 अकाउंट असतील. तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा सोपं आहे. या वर्षी 16, मागच्या वर्षी जास्त होते. 16 करायचे पण ते काय ते प्रॉफिट अँड लॉस आहेत ना डायरेक्टली. 16 पर्यंत तुमचं प्रॉफिट अँड लॉस पण होऊन जातो. मग ते इथून कॅल्क्युलेशन होईल. प्लस मायनस होते. ते पुस्तकातच प्रिंट मारून दिली का? पीडीएफ बनवून आहे. पीडीएफ मी खूप आधी पीडीएफ तुम्ही जमवलं. नाही सर आहे. पण पुढे प्रॉब्लेम पण दिलेत का? हो तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला होते. म्हणजे प्रॉब्लेम लिहायचं काम नाही. आणि मागच्या वर्षी पण दिलं होतं मुलांना असं वाटतं मला. पण प्रिंटेडची मागच्या वर्षी पीडीएफ दिली होती. तुम्ही प्रिंट काढून घ्या. तुम्हीच प्रिंट काढून घ्या. ठीक आहे. बँकिंग फायनल अकाउंट आहे ना, मागच्या वर्षी कंपनी अकाउंट होतं तुम्हाला, त्याच्यापेक्षा कमी शेड्यूल आहे. इझिली म्हणता येणार पण कमी शेड्यूल आहे. मागच्या वर्षी 26 होते, या वर्षी 16 आहे. म्हणजे 10 शेड्यूल कमी आहे. मागच्या वर्षी आपण 26 बघितलं होतं ना. बरोबर. पण आपण थोडासा सिलेबस बोर्ड नुसार कमी मर्ज केले होते. आपण जुना फॉर्मॅट केला होता. हा, नवीन फॉर्मॅट चेंज झालेला बरोबर. त्याच्यानुसार पण घेतलं होतं. पहिले आपण ओल्ड नुसार घेतलं, नंतर न्यू नुसार घेतलं.
बरं, एक प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपला नाही याच्यात आहे ना एक आता आपण सरेंडर वाला बघितलं, फॉर फ्युचर नावाचं एक येतं, ते एक दोन प्रॉब्लेम बघून घेऊ. मग फायनल आपण लास्ट टाकतो. त्यांचे एक दोन प्रॉब्लेम होऊन देतो परंतु आपल्याला आयडिया होऊन जाईल की ते काय काय करतात, त्यानुसार मग आपल्याला चेंज करता येईल. पण जेव्हा प्रॉब्लेम असतील ना सर ते सगळे घेऊन टाका. कारण की जे मी सोडेल काय एखादा, तरी तुम्ही सांगताय की ती अवघड आहे त्यामुळे टाकून आम्ही सॉल्व करून बघू, पण मी काय सांगतोय नाही, टाइम लागेल, 2-3 दिवस जातील, काय फरक नाही पडत. मी एक प्रॉब्लेम ग्रुपला टाकतो, कसा वेळ आहे क्लिअर क्लिअर काय अडचण नाही. ठरवलं ना. 15 मिनिटं लवकर घरी जाऊ दे. ग्रुपला टाकलं. नक्की हो. बरं ठीक आहे, मग ग्रुपला टाकून देतो. एक काम करा, कुणाला तुम्हीच टाका, फोटो काढून घ्या. 100% ते आहे अनुभव आहे. हा प्रॉब्लेम घेऊन आणा बरं. आहे का? किती विचार